हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। तिसऱ्या प्रश्नामध्ये प्रश्नोपनिषदामध्ये अश्वल ऋषींचे पुत्र कौशल्य यांनी पिप्पलाद ऋषींना प्रश्न विचारलाय। प्रश्न असा होता की प्राण कुठून उत्पन्न होतो, ह्या शरीरात कसा येतो, कुठल्या प्रकारे या शरीरात विभक्त होऊन तो थांबतो, शरीरातून बाहेर कसा पडतो, बाह्य जगताला धारण कसा करतो आणि अध्यात्म जगताला धारण कसा करतो। प्राण पिप्पलाद ऋषी म्हणतात की प्राण सूक्ष्म शरीराबरोबर शरीरात प्रविष्ट होतो, छायावत फैललेला असतो, जशी छाया असते त्याप्रमाणे पूर्ण शरीरात पसरलेला असतो। आणखीन पिप्पलाद ऋषींनी प्राण अपान व्यान उदान आणि समान या सगळे प्राण कुठे कुठे असतात, अपान कुठे असतो, व्यान कुठे असतो हे आपल्याला समजून सांगितलं। बहात्तर हजार नाड्या आपल्याकडे आपल्या शरीरात सांगितल्या आहेत। पिप्पलाद ऋषी म्हणतात की या 72,000 नाड्यांचं जरीही एक ठाम मत नसलं तरी सम 71,000 70,000 75,000 अशा तत्सम मानल्या जातात। पुढे पाचव्या प्रश्नाचं उत्तर देतात पिप्पलाद ऋषी। तेजो हा उदानस्तस्मात् धुपशातन तेजः। सूर्य बाह्य प्राण आहे, आपण समजून सांगितलं, पाहिलं होतं पहिल्या प्रश्नात की भगवान गतिदाता आहे, भगवान आपला प्राण निर्माण करतात आणि तो प्राण आपल्या शरीरात पाठवतात आणि त्या प्राणाला शक्ती देण्याचं काम सूर्य करतात, म्हणून सूर्य बाह्य प्राण असं म्हटलेलं आहे। सूर्य जसा उदय होतो तसं शरीरामध्ये डोळ्यांमध्ये राहणारा प्राण सूर्याकडनं अनुग्रह घेतो। पृथ्वीमध्ये आकर्षण आहे, पृथ्वीच्या गुणांमध्ये आकर्षण आहे। आपल्यामध्ये जो अपान वायू आहे, आपल्या शरीरामध्ये जो अपान वायू आहे तो वायू धारण करण्याचं काम पृथ्वी करते। सूर्य पृथ्वी यांच्यामध्ये आकाश आहे, यांच्यामध्ये आकाश आहे, तो समान वायू धारण करते। वायू व्यान नामक प्राण आहे आणि तेजस उदान आहे। तेज उदान आहे म्हणून म्हटलं जातं की ज्यांचं तेज शांत झालेलं आहे ते मनामध्ये लीन झालेले आहे किंवा त्या कर्माने ते पुनर्जन्म प्राप्त करतात। यच्चिस्तेनेशः प्राणमायाति प्राणस्तेजसा युक्तः सहात्मना यथा संकल्पितं लोकं नयति। आता 6व्या प्रश्नाचं उत्तर देतात की प्राण हा बाह्य जगताला अध्यात्म जगताला कसा धारण करतो। 6व्या प्रश्नाचं उत्तर देतात अंतिम मतीसा गती। मनुष्य जेव्हा जातो तेव्हा त्याच्या चित्तामध्ये जी वासना असते
त्या मनुष्याच्या चित्तामध्ये जी वासना असते अनुकूल त्याच्यासारखी त्याची गती होते. आपलं दादा नेहमी उदाहरण देतात की जर अगोदर मनुष्य गेला तर त्या मनुष्याचं चित्त स्त्रीमध्ये असतं की माझ्यानंतर हिचं कसं होईल, आणि अगोदर स्त्री गेली तर तिचं चित्त पुरुषामध्ये असतं की माझ्यानंतर यांचा सांभाळ कोण करेल. म्हणून अंतिम मती सागती, ज्याप्रमाणे अंतिम मती असते त्याप्रमाणे गती प्राप्त होते. चित्तात वासना जशी असते त्याप्रमाणे मनुष्याला गती प्राप्त होते. चित्त हे वासनेला धरून ठेवतं आणि चित्त वासनानुसार जीव प्राणाला प्राप्त होतो. तो प्राण त्या जीवाला संकल्पित म्हणजे चित्तामध्ये असलेल्या विषयापर्यंत पोहोचून तो लोक प्राप्त करून देतो. म्हणून महाराज म्हणतात, चित्त शुद्ध करी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. चित्त जर शुद्ध असेल तर शत्रू सुद्धा मित्र होतो. चित्त शुद्ध होणं, चित्ताच्या 7 अवस्था सांगितल्या आहे, मागे कीर्तनात सांगितल्या होत्या. चित्ताला 7 अवस्था आहे, त्याला चित्तभूमी असं म्हटलं जातं. चित्त शुद्ध होताना मनुष्याला 7 अवस्थांमधून जावं लागतं. य एव विद्वान प्राणं वेदः न हास्य प्रजा हीयते मृतो भवति तद्देश श्लोकः. महाराज म्हणतात, प्राणाची विद्या जो जाणून घेतो त्याचं फल सांगितलं आहे. कुठल्याही गोष्टीला फल सांगितलेलं असतं. जो ही प्राणाची विद्या जाणून घेतो त्याच्या संततीला कधीच कष्ट प्राप्त होत नाही. आणि तो प्राण ज्याने प्राणाची विद्या जाणली तो अमरता प्राप्त करतो. जो मनुष्य प्राणाच्या व्यापाराला जाणून त्याच्या अनुकूल काम करतो तो अमर तत्वाला म्हणजे परमात्म तत्वाला प्राप्त होतो. प्राणवित स्वार्थरहित नियमबद्ध जीवन ठेवलं तर तो मनुष्य जीवनमुक्त होतो. उत्पत्तिमायातिं स्थानं विभुत्वं चैव पंचधा आध्यात्मं चैव प्राणस्य विज्ञाया मृतमश्नुते विज्ञाया मृतमश्नुत इति. प्राणाची उत्पत्ती, शरीरात येणारे प्राणाचे 5 प्रकार, त्या प्राणाचे विभक्त स्थान, स्थितिस्थान, व्यापकत्व, अध्यात्मक तत्व, शरीरांतर्गत प्राणाची स्थिती, अमरता. जो ही प्राणाची स्थिती ऐकतो तो कष्टरहित होतो असं पिप्पलादी ऋषी सांगतात. पुढचा प्रश्न, चतुर्थ प्रश्न विचारला आहे. अथैनं सौर्यायणि गार्ग्यं प्रपच्छ. सौर्य यांचे पुत्र गार्ग्य यांनी प्रश्न विचारला, हे भगवंत, स्वप्नावस्थामध्ये झोपतो कोण? बरं, झोपतो तर जागृत कोण राहतं? मग स्वप्न कोण पाहतं?
ते स्वप्न पाहत असताना सुखाची अनुभूती कोणाला येते आणि हे सगळं स्थित कोणात राहतं. स्वप्नावस्था, जागृती, स्वप्नी, सुषुप्ती या संदर्भात प्रश्न उपनिषदामध्ये पिप्पलाद ऋषी सांगतायत. प्रश्न उपनिषद हा अथर्वशास्त्राचा उपनिषद, अथर्व वेदाचा उपनिषद आहे. तस्मै होवाच यथा गार्ग्यम मारीचयो कस्य स्यात् गच्छतः. पिप्पलाद ऋषींनी याचं उत्तर उदाहरण देऊन दिलेलं आहे. पिप्पलाद ऋषी म्हणतात, ज्या प्रकारे सूर्य अस्ताला जातो, अस्त होत असताना त्याचे किरण त्याच्यामध्ये आकुंचन पावतात आणि जेव्हा सूर्य उदय होतो तेव्हा त्याचे किरण सगळीकडे फैलत जातात. अशाच प्रकारे मनुष्य झोपतो तेव्हा त्याच्या सगळ्या इंद्रियांची शक्ती मनात ओढली जाते, मनात एकत्रित होते. म्हणून झोपल्यानंतर इंद्रियांचा व्यापार बंद होतो आणि त्या इंद्रियांबरोबर मनुष्य झोपलेला असतो. मग मनुष्य झोपला की न शृणोती, मनुष्याला ऐकू येत नाही. न पश्यती, तो झोपलेला मनुष्य पाहू शकत नाही. न जिघ्रती, तो वास घेऊ शकत नाही. न रस येते, चाखू शकत नाही. न स्पृश्यते, कोणाला हात लावू शकत नाही. न अभिवदते, तो कोणाशी बोलू शकत नाही. न आदत्ते, कोणाला पकडू शकत नाही. न आनंद येते, झोपलेला मनुष्य आनंदाचा अनुभव सुद्धा घेऊ शकत नाही. पण इंद्रियांना सुख प्राप्त होतं झोपल्यानंतर. म्हणून सकाळी चांगली झोप झाल्यानंतर सकाळी जेव्हा मनुष्य उठतो तेव्हा त्याला आनंदाची अनुभूती होते. व चांगली झोप झाली, इंद्रियांचा शिथिलपणा गेला. तर पिप्पलाद ऋषी म्हणतात की जेव्हा सूर्य अस्त होतो सगळ्या किरण आकुंचन पावतात आणि उदय होतो तेव्हा सगळे किरण बाहेर पडतात. आकुंचन पावल्याबरोबर कसा मनुष्य झोपतो तेव्हा त्या सगळ्या इंद्रियांची शक्ती त्याच्या मनात एकत्रित येते आणि सकाळी ती शक्ती पुन्हा आपल्या इंद्रियांमध्ये परत येते. दुसरी गोष्ट अशी की माणूस झोपल्यानंतर जाग कोण राहतं, तर अग्निस्वरूप प्राण जो आहे तो आपला जागृत राहतो. तो जर झोपला तर रात्री मृत्यूच झाले नसते. रात्री मृत्यूच झाले नसते. स्वप्नावस्थामध्ये अग्नी प्राणरूपाने जागृत असतो. प्राणालाच अग्नीची उपमा दिली गेलेली आहे. अपान गार्हपत्य गृहस्थ संबंधी अग्नी आहे. प्राणाला अग्नी का म्हटलं त्या संदर्भात पिप्पलाद ऋषी विस्तृत वर्णन करतात. अपान जो प्राण आहे त्याला गार्हपत्य गृहस्थ संबंधी तो अग्नी आहे असं म्हटलं आहे. मग अपान म्हणजे तो मलमूत्राच्या ठिकाणी असतो. तुम्ही जे खाता ते काय करतो, अपान प्राण पचवण्याचं काम करतो. पचवून मलत्याग करतो आणि शुद्ध रक्तात मिसळून टाकतो.
मग केलेला स्वयंपाक खाणं आणि ते पचवणं हे काम कोणाचं आहे? तर गार्हपत्य, गृहस्थ संबंधी अग्नी, म्हणून त्या अपानाला गार्हपत्य म्हटलं आहे. म्हणून पत्नीच्या हातात आहे, स्त्रीच्या हातात, की पुरुषाचा अग्नी किती तेवत ठेवायचा. जोपर्यंत कडाडून भूक लागते तोपर्यंत मनुष्य निरोगी असतो. व्यान जो प्राण आहे तो अन्वाहार्य पचन अर्थात दक्षिणाग्नी, जे आपण खातो गार्हपत्य अग्नीनंतर तो जो दक्षिणाग्नी असतो गृहस्थ संबंधी, तो प्रज्वलित होतो. प्राण गृहस्थ सेवित अग्नी याच्याने प्रज्वलित होतो, कारण आहवनीय ब्रह्मचारी सेवित अग्नी आहे, म्हणून त्याला म्हटलेलं आहे. या श्वासाला आणि निश्वासाला आहुती समजून समान प्राण जो आहे तो वायू समान आहे. जसं श्वास घेतो त्याप्रमाणे तो सोडला जातो, त्याला श्वास आणि निश्वास म्हटला आहे. म्हणून तो वायू समान आहे, म्हणून तो अग्निस्वरूप मानलेला आहे. की तो वायू आत गेल्यावर आतला अग्नी पेटतो. बघा तुम्ही, अग्नी जर पेटला असेल आणि त्याला वारा लागला तर अग्नी जास्त भडकतो, आणि जर वारा नाही लागला तर अग्नी संपून जातो. म्हणून आतला जो गार्हपत्य अग्नी आहे आणि दक्षिणाग्नी आहे त्याला प्रज्वलित ठेवण्याचं काम कोण करतं? श्वास. आत ऑक्सिजन जातो आणि तो अग्नी तेवत राहतो. मग तो वायू समता ठेवतो, म्हणून त्याला समान अग्नी म्हटलं आहे. मनरूपी यजमान, मनाला यजमान म्हटलेला आहे. तो यज्ञफल देतो. तुमच्या लक्षात आलं नसेल इथं यज्ञफल काय शब्द वापरला आहे. उदर भरणनो हे जाणीजे, तिथून हा यज्ञफल म्हटलेला आहे. पोट भरल्यावर तृप्ती कोण देतं? मन. मन तृप्त झालं बा जेवून, म्हणून मन रूपी यजमान ला यज्ञफल प्राप्त झाल्याची तृप्ती होते. मनाला तुम्ही जेवतात, आपल्या पोटाला तृप्ती नाही होत, मनाला तृप्ती होते. मन भरलं म्हणजे यज्ञरूप भरलं, असं रोज त्या मनाला सुख प्राप्त होत असतं. आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. मन स्वप्नावस्थामध्ये आपल्या महिमेचा अनुभव करतं. हा सुषुप्ती विषय इतका मोठा आहे. जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती ह्या तीनच शब्दांवर मी 3,500 पानांचं लिटरेचर वाचलं. 3,500 पानांचं लिटरेचर, PhD केलेली आहे जळगावला. जळगावचे आहे ते. MG कॉलेजमध्ये लायब्ररियन म्हणून आहे, डॉक्टर VS कंची म्हणून, कर्नाटकातले. त्यांनी 3,500 पानांचं PhDला हा विषय घेतला होता, जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती. 3,500 पानांचं थेसिस बनवलेलं आहे. आणि आपल्या संतांनी जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती ह्या तीनही विषयांचं इतकं लिखाण केलेलं आहे की जवळपास 6-7 हजारांचं पानं तयार होते, जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती. म्हणून हा स्वप्न महिमा चालू आहे. स्वप्नावस्थामध्ये मन
आपल्या महिमेचा अनुभव करतं. आपण सुंदर आपल्या महिमेचा अनुभव कसं करतं मन ते सांगतो. आपण एखाद्या चांगल्या प्रेक्षणीय स्थळी गेलो, तिथं मन रमलं, छान, अरे काय सुंदर निसर्ग आहे. तो 15 दिवसांनी 1 महिन्यांनी तो निसर्ग आपल्याला स्वप्नावस्थामध्ये दिसतो. मनी वसे ते स्वप्नी दिसे. म्हणून अनुभव करतं. ज्या मनाने अपमान सहन केलेला असेल तो अपमानही महिन्याभराने 1 वर्षाने आपल्याला त्या स्वप्नात दिसतो. अरे हा राहिलाय आपला बदला घ्यायचा. ते मन विचार करत असतं. मनुष्याला स्वप्नात काय दिसतं तर आपण जे मनाने ठरवलं असतं तेच दिसतं. म्हणून स्थूल शरीराचे सगळे इंद्रिय स्वप्नामध्ये झोपलेले असतात. आपल्याला झोपल्यावर काही ऐकू येत नाही, काही दिसत नाही, पण त्या सूक्ष्म मनाला दिसत असतं. तुम्ही स्वतः त्या मनात पिक्चरमध्ये दिसता स्वप्नाच्या की मी चाललो होतो. स्वप्न विचारायला आले की बाबा मी चाललो होतो, डोंगर चढत होतो, मी चालत असताना मला दिसलो. आता तू झोपला आणि तुला तू कसं काय दिसला? तो काय आरसा आहे? पण जे सूक्ष्म मन आहे, सूक्ष्म शरीर, आपण काल अभ्यास केला त्या संदर्भात की सूक्ष्म शरीर असतं. बाहेरचं स्थूल शरीर आणि आतलं सूक्ष्म शरीर. तो सूक्ष्म शरीर, बरं आणखीन एक चांगलं सांगू का तुम्हाला? सूक्ष्म शरीर जे असतं ते पवित्र असतं. ते वाईट विचार कधीच करत नाही. हे स्थूल शरीर जे आहे आणि जे स्थूल मन आहे ते वाईट विचार करतं. सूक्ष्म मन वाईट आणि पापाचरण करायला कधीच तयार नसतं. कारण का? कारण ते परमात्म्याची देण आहे म्हणून. मग आपलं हे जे शरीर आहे परमात्म्याची देण नाही का? तर परमात्म्याची देणच आहे. पण आपण काल एक मुद्दा पाहिला, कर्मानुबंधेन मनुष्य लोके. आपल्याला हे जे आज रंगरूप प्राप्त झालं हे मागच्या जन्माच्या गतजन्माच्या कर्मामुळे प्राप्त झालं. आपल्याला जी ही आज बुद्धी प्राप्त झाली ती गतजन्माच्या कर्मामुळे बुद्धी प्राप्त झाली. आपल्याला शुद्ध मन प्राप्त झालं असेल तर ते गतजन्माच्या कर्मामुळे शुद्ध मन प्राप्त झालं. आपल्याला जर अशुद्ध मन प्राप्त झालं असेल तर गतजन्माच्या पापामुळेच अशुद्ध मन प्राप्त. मनात वाचिरे पूर्व संचित केले, भोगणे प्राप्त झाले. मनात वाचिरे पूर्व संचित केले. जे आता जे मन गढूळ होतं, मी बऱ्याच वेळा उदाहरण देतो की बरेच लोक येतात, महाराज देवपूजेला बसलो की 15 वर्षापूर्वी झालेला अपमान आठवतो आणि अजून त्याला आपण काही बोललो नाही ही गोष्ट आठवतो. पूजेच्याच काळात आठवतो. त्या नातेवाईकांनी मला माझ्याकडनं 2 वर्षापूर्वी 500 रुपये घेतले होते, ते दिलेच नाही. बरं हे दिवसभरात नाही आठवतो. जेव्हा सकाळी शुद्ध निर्मळ मन करून आपण पूजेला बसतो तेव्हाच आठवतो. हे मनुष्यांचं झालं. स्त्रियांचं काय? देवपूजेला बसले की आज तर पापडांचं भिजवलं बा, पापड करायचं. दूध ठेवलं होतं कालचं, पाण्यात ठेवलं होतं, ते नासलं असेल का? हे पूजेच्याच वेळेस आठवतं. सकाळी आंघोळ करताना नाही आठवत.
पूजेच्याच वेळेस वाईट विचार मनात येतात. अपमानाचे, कोणी फसवलेलं असेल, आपली कोणी प्रशंसा केली असेल, मग मी तिकडे गेलो होतो, त्यांनी चांगला आदरात सत्कार केला. आमचे महाराज म्हणता आम्ही तिकडे कीर्तनाला गेलो होतो, काय जंगी स्वागत केलं, काय लोक, रात्रीचं जेवण. मी ज्या ज्या गावात, खेडेगावात कीर्तनाला गेलो, आतापर्यंत धरणगाव तालुका पिंजून झाला आहे, प्रत्येक धरणगावातल्या प्रत्येक खेड्यात मी कीर्तन केलेलं आहे. त्या गावात, प्रत्येक गावात एकच नियम, महाराज बशी घ्या ना. कीर्तनाच्या पहिले, अरे कीर्तन तर होते म्हटलं भाऊ, नाही पहिले आवरी घ्या. म्हटलं बाबा मी कुठेच जेवत नाही. मग तुम्हाला काय? म्हटलं मस्त धारोष्ण दूध काढ आणि त्याचा चहा ठेव. मनात वाचिरे पूर्व संचित केले. पहिले ते लोक तर 1000 म्हणतील की तुम्ही पहिले जेवून घ्या, रात्री मुक्काम करा महाराज. आमच्या बरोबर जेवढे टाळकरी होते, जेवढे म्हणणारे आवरीलच ना, मग चला. पहिले बसूनच घेता जेवायला. मनात वाचिरे पूर्व संचित केले. कीर्तन महत्वाचं नाही, आवरील्या. बऱ्याच ठिकाणी कीर्तन बट्टी रात होई जाईल. मग अरे म्हटलं बट्टी रात करणारच नाही भाऊ, मी 10:30 होतो, मला घरा जावं जायचं. पहिले जेवण बरं काय असतं, त्या विशेष काय असणार आहे जेवायला? एकाही गावाला मी गेलो म्हणून गुलाबजाम नव्हतं. महाराज तुम्ही येणार म्हणून गुलाबजाम केले, मुगाची डाळीचा शिरा केला, श्रीखंड केलं, ताकाचं पाणी गोयाचं खा. पण त्याच्यात वासना असते. तेच पहिले जेवण आणि मग त्याच्यात आमच्या धर्म महाराज पहिले पोटोबा मग विठोबा. म्हटलं भाऊ आता उठोबा चला. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. भोगावला कर्माने प्राप्त झालेला देह कर्माने प्राप्त झालेला देह, सूक्ष्म शरीर भगवंताच्या कृपेने प्राप्त. पण ही जी बाह्य शरीर आहे हे आपल्याच कर्माने प्राप्त. एखाद्या 70व्या वर्षाच्या म्हाताऱ्याला 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या डोक्यावरचे केस उडत नाही आणि 40 वर्षाच्या पोराच्या डोक्यावरचे केस उडतात. कयासारखे भोगणे प्राप्त झाले. एखाद्या 90 वर्षाच्या माणसाच्या नखशिकांत केसाचा रोग नसतो आणि इकडे 35वा कंबर दुखत. म्हणून आपल्याकडे सांगितलं की कोणाच्या दुःखावर जास्त बोलू नये, कारण कर्म नक्की गतन्यार. कुठे आपल्या भाग्यात पुढे काय लिहिलेलं आहे, कोणाचं मन दुखणं ते पण आपल्याला भोगावं लागतं. ते पण भोगावं. मी बऱ्याच वेळेस सांगितलं किंवा प्रवचनकाराला हे सगळं झाल्यानंतर, प्रवचन केल्यानंतर जप करावा लागतो.
आपल्याकडे प्रवचनाच्या पहिले हरे राम हे मी 3 वेळाच म्हणतो, पण खरी 11 वेळा म्हणण्याची पद्धत आहे. बरोबर आहे गुरुजी? 11 वेळा हा मंत्राचा जप करावा लागतो आणि झाल्यानंतरही 11 वेळा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. दुसऱ्याचं मन दुखवण्याचं सुद्धा पाप लागायला नको म्हणून तत्प्रित्यर्थ हा जप असतो. तत्प्रित्यर्थ कोणाला बोलायचं आपला काय, आपण कोणालाच बोलू शकतो. मग आपल्याकडनं जे बोललं जातं ते कर्म घडत जातं. कर्माची गती इतकी भयंकर आहे की तुम्हाला चक्रवाढ व्याज समजून जाईल, पण कर्माची गती समजणार नाही. आपलंच कर्म आपल्याला केले कर्म ते भोगा प्राप्त झाले. आपलंच केलेलं कर्म असतं आणि ते आपल्यालाच भोगावं लागतं. आपल्याला आपला पोरगा जर आज बोलत असेल तर आपण मागच्या जन्मात आपल्या बापाला बोललेलं आहे एवढं समजून घ्या. म्हणून पूर्वीचे म्हातारे काय, अरे कमी बोल, तुझे पोरं तुला सोडणार नाही ना. आपलंच कर्म आपल्याला भोगावं लागतं. आपल्याला एखाद्या नोकरीवर साहेब त्रास देत असेल, गत जन्मात आपण त्याला त्रास दिलाय म्हणून तो यावेळेस आपल्याला त्रास देतो. आपले पैसे कुठे बुडले समजायचं, मागच्या जन्मी आपण त्यांचे खाल्ले होते म्हणून तो भोगा घ्यायला आला आपल्याकडे. म्हणून महाराज सांगतात की कर्म हे आपल्याला भोगावंच लागतं. गार्हपत्य अग्नी, वानप्रस्थ दक्षिणाग्नी, ब्रह्मचारी धावनी अग्नी, मनरूपी यजमान यज्ञफल देणारा अग्नी, हे सगळं आपल्याला प्राप्त होतं. स्वप्नावस्थेबद्दल बोलताना जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती याच्या स्वप्नावस्थावर पिप्पलाद ऋषी बोलतायत. उद्याच्या विवेचनात आणखीन त्या संदर्भात विवेचन पाहू. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. गोपाल